सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. तर याचा लाभ 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. नव्या आयोगाच्या शिफारशी एकदा मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास नवीन अपडेट मिळत राहतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार आयोग अंतिम अहवाल 2025च्या शेवटी सरकारकडे सादर करू शकतो. सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर नवीन वेतन आयोग जानेवारी 2026 पासून अंमलात येण्याचीही शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार वेतन आयोगाची अंमलबजावणी 2026-27 या आर्थिक वर्षात होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आणि पेन्शनमध्ये 30% ते 34% पर्यंतची वाढ होण्याचीही शक्यता आहे आणि ही वाढ मुख्यतः फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर ठरणार आहे. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की यंदाचा फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46च्या दरम्यान राहू शकतो. सरकार यामधूनच कोणत्याही प्रमाण निवडू शकतो आणि या वाढीचा थेट फायदा निवृत्ती वेतनधारकांनाही होणार आहे. 2025 अखेरपर्यंत नवीन शिफारशी लागू होऊ शकतो आणि असे झाल्यास नवीन वेतन रचना 2026 पासून लागू होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण 30 ते 34% पर्यंत वाढ होऊ शकतो आणि त्यांच्या वेतनातही मोठा फरक दिसणार आहे.